शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। लेबर वॉचमॅनचा पगार देण्यासाठी गेलेल्या एका अभियंत्याला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कुऱ्हाडीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बोलेगाव रस्ता परिसरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली आहे। या हल्ल्यात सुबोध संजय फुंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जाब नोंदविला असून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। माळीवाडा भागातील संग्राम वाईन समोर एका व्यक्तीला दारूची नशा येऊन झोपणे चांगलेच महागात पडले आहे। ते झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर येथील गांधी मैदान परिसरातील प्रगत विद्यालय येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। 12वी बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक, शैक्षणिक फसवणूक केल्याप्रकरणी विद्यालयाचा लिपिक रोहन लक्ष्मण पहिलाज रॉय यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सर्जेपुरा येथील किराणा व्यावसायिक अमोल टिल्लू गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे। आरोपी लिपिकने फिर्यादीचा मुलगा आणि इतर 4 विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 12वी बोर्ड ATKT साठी परीक्षेचे शुल्क रोख स्वरूपात गोळा केले होते। मात्र सदर रक्कम ही ऑनलाईन पद्धतीने बोर्डाकडे जमा न करता एकूण 3,150 रुपयांचा अपहार केलाय। साविडी येथील प्रेमदार हडको भागात एका महिला वकिलाचा विनयभंग करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 2 संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रेमदार हडको या भागात राहणाऱ्या एका 50 वर्षीय महिला वकिलांच्या घरासमोर हा प्रकार घडलाय। दिनांक 18 मे 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता। संशयित आरोपी नंदकुमार लक्ष्मण मोरे आणि गोरक्षनाथ तुकाराम गव्हाणे यांनी घरासमोर थांबून पीडित महिला वकिलाच्या दिशेने अश्लील हावभाव केले। आरोपींनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन देखील केले, तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली। या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकरमाळा, आनंदनगर, सागर कॉम्प्लेक्स तसेच काटवण खंडोबा रोड या परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून पाणी पुरवठा गंभीरपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले। याच पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम यांना निवेदन देऊन परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले। यावेळी अमोल गाडे, माजी नगरसेवक सुनील काळे, नगरसेवक दत्ता गाडळकर, सुजय मोहिते, माजी नगरसेवक विजय गव्हाळे आदी उपस्थित होते। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।